नमस्कार, मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. कोचिंग क्लासचे प्रमाण वाढणे म्हणजे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा प्रभाव असल्याची खंत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे असे बडबडत राहिले तर मराठा समाज त्यांना आपली जागा दाखवेल. फडणवीसांच्या टीकेनंतर प्रसाद लाडांचा पलटवार. अबकी बार भाजपा तडीपार, 400 पार कसे जातात हे बघतोच. उद्धव ठाकरेंचं मोदींना थेट आव्हान. राज्यातील 1 कोटी बालकांना पोलिओ डोस, 89,299 बूथची उभारणी. समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले लोकार्पण. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडवर. उद्धव ठाकरे आज मावळ दौऱ्यावर. उमेदवारी कोणाला मिळणार यावर लक्ष. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांनी काढलेला मोर्चा व आंदोलनाच्या बाबतीत निर्णय होण्याची शक्यता आहे. जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकऱ्यांसाठी तसेच आदिवासी जनतेसाठी मोर्चा काढण्यात आला. या संबंधित मोर्चासाठी जे.पी. गावित पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करीत आहे. लवकरच चर्चाअंती निर्णय करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या प्रतीक्षेत हे मोर्चेकरू आंदोलनकर्ते रस्त्यावर बसलेले आपण पाहू शकतो. त्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी यावेळी संबोधित केले आहे. ते म्हणाले की पटलावर ठरलं आणि सगळं सांगितलं का तुमच्या मागण्या मंजूर झाल्या, मग आता तुम्ही इकडे तिकडे करायची नाही. लगेच त्यांनी कामाला लावले. इथल्या कलेक्टरला त्यांनी आदेश दिला. कलेक्टरने आपण तिकडे होतो पर्यंत इकडे इतर तालुक्यात इतर गावामध्ये धावत फिरले. आपण तिकडून आल्यानंतर त्या दिवसापासून बंदकाम पाडलं वन जमिनीचं, आजपर्यंत ते बंद आहे. आणि म्हणून त्या जिल्हा कमिटी निर्णय घेतला, कमिटी गावित साहेबांनी निर्णय घेतलाय का आता शेवटच्या सणापर्यंत उठायचं नाही. काहीतरी आपण घेऊन गेला पाहिजे. आपलं प्रश्न सोडवलं पाहिजे. त्या प्रश्नाच्या माध्यमातून एकही माणसांचं जगायचं नाही. प्रत्येकाने शिता पाणी आणा, इथं जागेवर बसा, इथं आपण जेवण करा, इथं झोपा. ज्या पद्धतीने 5-6 दिवसात आपण ते केलं त्याच पद्धतीने अजून करायचं आहे. ते सगळं कराल अशी मी अपेक्षा करतो. जे कोणी पळकुटे आहेत त्यांना इथे हजेरी लावायचं आणि घरी हजेरी लावतात त्यांना मात्र आपण ते गावच्या लोकांनी समजावून सांगा का हा प्रश्न सुद्धा एकट्याचा नाही आहे. हा प्रश्न नाशिक जिल्ह्याच्या जनतेचा आहे. नाशिक जिल्ह्याच्या जनतेचा आहे. अनेक प्रकारचे लोक भूमिहीन आहेत. नांदगाव, येवला, देवळा, दादवड हे लोक भूमिहीन आहेत. हे भूमिहीन लोकांना अन्न खायला मिळत नाही. पण गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या भूमिहीनांना जेव्हा वन जमीन काढली त्या वन जमिनीवर पिकं काढून त्याचा पुराचा परपंच, त्या कुटुंबाचा परपंच चालवतोय. ती संधी आपण सोडायची का? ती संधी सोडता कामा नाही. आणि म्हणून जोपर्यंत मुख्यमंत्र्याचा लेखी फोट येत नाही तोपर्यंत आपण उठायचं नाही. एकदम आपण मांडून बसा, इथं बसा आणि चांगल्या पद्धतीने आंदोलन आपल्याला पार पाडायचं आहे. आम्ही आता जिल्हा कमिटीने ठरवलं प्रत्येक तालुक्याच्या हजेऱ्या घ्यायला, प्रत्येक तालुक्याच्या हजेऱ्या घ्यायला, प्रत्येक विभागाच्या हजेऱ्या घ्यायला. पण केवळ कार्यकर्त्याची जबाबदारी नेमलेली आहे. त्याची हजेरी क्लिअर कट राहील. जेवढे दिवस बसू तेवढ्या दिवसाची हजेरी राहील. त्याचा फाप भरण्याचा विचार करण्यात येईल. जर कोणी दांड्या मारण्याचं काम करत असेल त्याची सगळ्याला माहीत होता शेवटचे दिवस फार्म भरायला. पण फार्म भरायला मित्र हो आपण इथंच भरू. आपला ज्या वेळेस निकाल लागेल त्यावेळेस सगळ्यांचं फार्म भरायचं आहे. 2-4 फार्म 4 फार्म आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचं वाढीव जमिनीचा आहे तो एक फार्म भरायचा आहे. नवीन जावेचा फार्म भरायचा आहे. 7-12 आपला एक वेगळा झाला पाहिजे तो एक फार्म भरायचा आहे. तोच खराबा काढायचा तोही फार्म भरायचा आहे. पण हे फार्म आम्ही कधी भरणार? शेवटचे दिवस भरणार. आणि हजेऱ्या त्यांच्या किल्ल्याकडे त्याच्यावरती त्याचा विचार केले जाईल. आणि जिल्हा कमिटीमध्ये ठरवलं गावावरचा प्रत्येक तालुक्यामध्ये कॅम्प लावून भरायला. पण कॅम्प लावत असताना गावावर भरण्यापासून तालुक्यात भरण्यापासून मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे 6 दिवसापासून इथं रखडला. 6 दिवसापासून तुम्ही उंचात काम करता. 6 दिवसापासून तुम्ही रस्त्यावर लोळता. पण जो घरी आहे तो तालुक्यात भरायचं झालं, जो घरी आहे तो सगळ्यात पहिला नंबर लावेल. आणि म्हणून तो निर्णय घेतलाय. आपण जेवढं पुढाकार आहे जेवढं लाभार्थी आहे तेवढे जागेवर थांबा. शेवटच्या दिवशी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरवून पूर्ण कलेक्टरकडे यायचं आहे. कलेक्टरला सुद्धा आम्ही सांगणार आहे का हे जेवढे लोक फॉर्म भरलंय तेवढे लोकांना काम होईल. बाकीचं फॉर्म भरलं नाही त्याचा कोणाचंही काम करायचं नाही हे आम्ही म्हणणार आहे. आणि म्हणून मित्रांनो जे शेबरी घरकुलाचं जे कामे इंद्रजित गावच्या नेतृत्वाखाली
शिवाय खाद्याने दुधाखाली जे फार्म भरलेले आहेत ते पण सगळे आणलेले आहेत. हे सगळं फार्म आपले कलेक्टर देणार आहे. एवढं फार्म आमचं आहे. त्या नाशिक जिल्ह्याचं एवढ्या लोकांना जमिनीची घरकुला मिळली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून एवढे दिवस झाले आपण इकडे तिकडे ढळलो नाही. एके पुढं सुद्धा ढळायचं नाही. इथंच आपण थांबा, इथंच आपण शिदा पाणी आणा, जेवणा करा, जागेवर बसा आणि जागेवर बसून आणि जागे बसून घोषणा द्या, आंदोलन करा. आपलं आंदोलन फार योग्य तीव्र करू आंदोलन. आणि काही लोकांनी जिल्हा कमिटीमध्ये ठरवलं सेल भरवा आपण करायचा आहे. सेंट्रल जेलला जाऊन जेल भरू करायचं आहे. पण तो पण आम्ही विचार केला. जेल भरू केलं, पोलिसांना नावा घेतली आपली आणि 1-2 तास अटक करतील. अटक केल्यानंतर सगळ्यांना सोडून दिलं असं सांगतील. आणि ते सोडून दिल्यानंतर परत आपण काहीच करता येत नाही. आणि म्हणून हे जे आपलं रस्त्यावरचं आंदोलन आहे, या आंदोलनाला पार पाडायचं आहे. आपला हक्क, आपल्या मागण्या या पूर्ण मंजूर केल्याशिवाय अजून उठू शकत नाही. त्यामुळे जावेद साहेबांनी सुद्धा सांगितलं का ठाम मांडू बसा, सगळ्या लाभार्थ्यांना सांगा का हक्क मिळवायचा असेल, न्याय मिळवायचा असेल तर आपण आता हक्क धरता कामा नाही. पुण्याच्या लोकसभेचा विलक्षण त्या विलक्षणाची आचारसंहिता पण लागू शकते. त्या आचारसंहितेचं आपलं काही संबंध नाही. आपल्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही. मोदी सरकार हा फार म्हणजे वेगळ्या पद्धतीने चाललाय. सगळ्यांचा हाल करायचं ते ठरवलं आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकार सुद्धा करतो. मित्र हो, आता तर तुम्हाला सांगतो असा भाजपाल्याचा प्रचार, असा जोरात प्रचार. तुम्ही गॅस घेतलाय भारत एजन्सी गॅस, ते फोन करतात, फोन करतात, ते असे फोन करतात तुमच्या कुटुंबात इथं नंबर आहे, तुमच्या कुटुंबात कोणाच्या तरी नावावर गॅस दिला असेल तर आपण कबूल करतो दिलाय, मग तुम्ही मतदान कोणाला करणार, बीजेपीला करणार का, असे विचारायला सुरुवात झाली. आणि म्हणून मित्र हो, ह्या वेळेस आपण ज्या असेल कोणी पुढे जायचं नाही, एकदम ठामपणे आपण राहिला पाहिजे. आपला मतदान, आपला हक्क हे निवडून आपण केलं योग्य रीतीने दिला पाहिजे. आपल्या तालुक्यातले नाशिक जिल्ह्यातलं आमदार आदिवासी आहेत, अनेक प्रकारचे आदिवासी आमदार. जेव्हा आम्ही मुंबईला 2 वेळा शिष्टमंडळ घेऊन गेलो, या आमदाराचा पत्ता पण नाही, कोणी ठोकून पण पाहिला नाही. आणि कुठंतरी आदिवासीचे आपल्याच मतदारसंघाचे लोक आहेत, याच्यासाठी काहीतरी करू, तर सरकारशी बोलू. एक सुद्धा माणूस आमदार बोलला नाही, कोणी सुद्धा ठोकून पाहिला नाही. आपला शिरवाळ साहेब सिंधुदुर्ग तालुक्यातला हा अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष मंत्रालयामध्ये आहे, राज्य सरकारचा उपाध्यक्ष आहे. गेलं पण काही गंभीर नाही, पण लोकांसाठी काय करायचं काय नाही. आणि निवडून गेलाय ते बलात्काराचे नाव निवडून गेलाय, बलात्कार मतदान केलं, हे ठरविदोरी त्या निवडून गेलाय. ही परिस्थिती निर्माण झाली. यांना परत निवडून द्यायचं का फाडायचं हे आपण नाशिक जिल्ह्यातल्या सगळे जनतेने ठरवलं पाहिजे, सगळे पत्रकारांनी ठरवलं पाहिजे. आमचा कळवण ठिकाणा मतदारसंघाचा आमदार हा कधी हुकूम पाहिला नाही. आमचे कार्यकर्ते सगळं ठिकाणा कळवण मतदारसंघाचे सगळे इकडे कामाला लागलंय, सगळे आंदोलनामध्ये आहे. मग तिकडे आता थोडा सपाटा लावलाय कळवण ठिकाण्यामध्ये. मग ग्रामपंचायतचा उद्घाटन, ग्रामपंचायतचा काय असेल असे दखाईनारे फोडून फिरतात, सगळं काही करत फिरतात. अशा पद्धतीने मित्रांनो ठाकू लोक, टक्केवारी खाणारे लोक हे आपल्याला ठसवावं लागते. तुमच्या विचाराचा माणूस निवडून आणावं लागेल. आणि काँग्रेस जावेद साहेबांसारखा एक माणूस तुम्हाला ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये मिळणार नाही. जनतेच्या बरोबर लढणारा, जनतेबरोबर झोपणारा, जनतेबरोबर बसणारा फक्त एकूण एक वेळ काँग्रेस जावेद साहेब आहे. त्याच्या पाठीशी उभे राहा, त्याच्यासाठी काहीतरी करा अशी मी तुम्हाला सगळ्या विनंती करून मी जे काँग्रेस सुभाष चौधरी सूचना करायला आले ते केली. त्याच्याबद्दल मी सगळे बसले इथं आणि बसाल तुम्ही, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि असे तुम्ही रस्त्यावर बसा आणि आपला न्याय हा मिळवून घेण्याचं काम आपण करू अशी मी सगळ्यांना विनंती करतो. मित्रांनो, या ठिकाणी गेल्या 12-13 दिवसापासून या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आणि सरकारला कुठेतरी जाग यावी यासाठी आपण एक आशा धरून या ठिकाणी बसले.
आणि मित्रांनो, वारंवार आपली जिल्हा कमिटी मुंबईला जातात, परत इथं ऑफिसमध्ये मंत्री महोदय त्यांच्या जवळ बसून कुठंतरी दाद मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपल्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. जोपर्यंत आपण आपल्या पत्रात आपल्या मागण्या त्यांनी मान्य करत नाही किंवा मग आपल्या पत्रात आपण पाडून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला इथून उठायचं नाही. मित्रांनो, नाहीतरी गावात आपल्या घरी असताना सुद्धा आपण अशाच प्रकारे आपल्याला कष्ट आणि मेहनत करावं लागते. त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी सुद्धा बसून या ठिकाणी रस्ता अडून आपण आपल्या मागण्या आपल्या पत्रात पाडून घ्यायचं आहे. मित्रांनो, कारण आपण पाहतो आताचा जो सरकार आहे एकदम वाईट दिशेने वाईट विचाराचा आहे. आपल्याला गरिबांकडे कोणीच लक्ष देत नाही. जे मोठे भांडवलदार आहेत त्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि गोरगरिबांची जी लहानची छोटी मोठी अडचण आहे त्याच्याकडे कोणीच पाहत नाही. निवडून आले की त्यांना जे मोठे माणसं असतात, भांडवलदार असतात, अशा लोकांबरोबर राहून ते आपल्या स्वतःच्या पोट भरतात प्रियांनो, परंतु आपल्याला आपल्या स्वतःच्या मागण्या अडीअडचणी, लहान छोट्या मोठ्या अडीअडचणी याकडे कोणीच लक्ष देत नाही. फक्त एकमेव असा आमदार माजी आमदार जे.पी. गावित साहेब आहेत, जनतेबरोबर राहतात, जनतेमध्ये राहून जनतांचे विचार समजून आणि त्यांची मागणीसाठी रस्त्यावर उतरतात. म्हणून मित्रांनो, आपल्याला सुद्धा निर्धारपणे या ठिकाणी बसायचं आहे. जोपर्यंत आपली मागणी सरकार मान्य करत नाही, वरिष्ठ अधिकारी मान्य करत नाही, तोपर्यंत आपल्याला इथून उठायचं नाही. एवढीच सूचना मी करून बंद करतो. आम्ही याच्यानंतर आपल्या किसान सभेचे जिल्हा कमिटीचे सदस्य कामे जनार्दन भोये त्या बोल ना जरा कामे जनार्दन भोये हे जरा आपल्या पुढे सूचना करतील त्या त्यांनी ऐकावं. किसान सभेचे सर्व जिल्हा कमिटी यांनी तो निर्णय घेतला की साहेब जोपर्यंत चर्चेतून बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्या आंदोलनात्मक गेल्या 21 वर्षे चाललेलं जे आहे त्या निर्णयाची अजून कुठली सूचना बाहेर पडणार नाही. परंतु मित्रांनो, गेल्या 21 तारखेपासून आतापर्यंत आपले प्रमुख नेतेगण ते मुंबईला 2 वेळा जाऊन आले. कलेक्टर साहेबांकडे 2 वेळा चौथी बैठक आहे. आता स्वतः सन्माननीय मंत्री दादा भुसे पालकमंत्री साहेब हे पण मध्ये आहेत आणि यांच्या समेत चर्चा चालू आहे. परंतु आपल्या ज्या खऱ्या 10 मागण्या त्या 10 मागण्यांमध्ये आपली खरी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे वन कायद्याची फॉरेस्ट प्लॉटची. आतापर्यंत आपल्या जिल्ह्याच्या एकूण 40,000 जास्त वन दावेदार आपली प्रकरणं करून यांच्याकडे दिलेली आहे. त्यापैकी 28,000 प्रकरणं ही प्रमाणपत्र देऊन आपल्या हातात आलेली आहे. परंतु ही जी प्रमाणपत्र दिली ती फक्त 10 गुंठे 20 गुंठे चुकून एखाद्याचा 2 एकर आलेला आहे. आणि आता तीच मागणी आहे की ज्या वेळेस आपले आई वडील होते त्या आई वडिलांच्या काळामध्ये फॉरेस्टचा राग होता, पोलिसांची दादागिरी होती आणि त्यावेळेस आपण जी काही आपली शेती होती त्या शेतीवरची आपली पद्धत आहे पीक तयार करण्याची. मग एखाद्या नागलीचं बियाणं असेल ते डाम भाजून पेरायचं, त्याचं रोप तयार करायचं आणि त्या जागेमधून रोप काढायचं आणि 5-10 एकरमध्ये ते पसरवून लावायचं आणि मग त्यातून आपण पीक काढायचं. परंतु त्यावेळेस गरिबी होती. जेव्हा फॉरेस्टवाले आले, पोलीसवाले आले, त्यावेळेस त्यांनी दादागिरीमध्ये सांगितलं की दंडाची पावती भर. आपली गरिबी होती. मग काही जे गावातले प्रमुख होते
मग तुपाची बाटली दिली, कोंबड्या दिल्या, तुरीच्या दिल्या, पिशव्या दिल्या, मिरच्या दिल्या, त्याची पावती मोठी करून दिली. आणि आपण मात्र घाबरून पैशाच्या अभावी साहेब कमी करा, 2 रुपयाची पावती द्या आणि एवढंच लावा. आणि तोच पुरावा या सरकारने दाखविला. त्या पुराव्याच्या आधारे आज जी आपण मागणी करतो भाजपकडची, ते सरळ म्हणतात की तुम्ही फक्त तुमचा जो दंडाची पावती आहे ती फक्त एवढ्याच आज जी आहे एवढ्याच गुंठ्याची आहे. आणि त्याला ते स्टिकअप करून आज आपल्याला गेल्या 18 वर्षापासून ते त्रास देऊ राहिले. त्यांना अनेक वेळा समजून सांगितलं की ही आमची पेरायची पद्धत आहे, रोपायची पद्धत आहे आणि हे आमचं शिवार आहे, परंतु यांना ते कळत नाही. आणि म्हणून पश्चिम बंगालमध्ये त्यावेळेस जेव्हा आपलं सरकार होतं ज्योतिपुष्पचं, त्यावेळेस 3000 हेक्टर जमीन त्या ठिकाणी वाटप केली. ती इथे अशी अडचण होती. त्या धर्तीवर आपल्या इथल्या पक्षांनी हा निर्णय घेतला आणि ह्या पद्धतीने वाटप करा आणि त्या पद्धतीने संसदेमध्ये कायदा केला आणि त्या कायद्याप्रमाणे हे आपण आज कायद्याची अंमलबजावणी करण्याचे भाग पडतो. परंतु मित्रांनो, गेल्या 18 वर्षापासून त्याची अंमलबजावणी होत नाही. आज जवळजवळ 4 लांब मार्च झाले. मित्रांनो, तसं काही नाही. सरकार एवढं सोपं नाही. सरकार एवढं सोपं नाही. तुम्हाला 40 वर्ष जे काही मिळालं नाही ते लगेच काढून देणार नाही. आणि म्हणून हे आंदोलन जर भारतात करायचं असेल तर आमचं काही थांबवलं नाही. आता जर काही झालं तर साहेब सांगतील की आपल्याला योग्य आहे, आपल्या मागणी बरोबर आहे, ते सांगतील तर आपण बाहेर पडू. मात्र जर काही तसं दिसलं नाही. खुशखबर चांदवड तालुक्यातील दुग्ध व्यवसाय सुरू करणाऱ्या युवा शेतकरी व व्यापारी बांधवांकरिता भारतातील नामवंत प्रकारची गाई व म्हशी यांची योग्य व माफक दरात खरेदी विक्रीची सोय चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज रोजी सुरू करण्यात आली आहे. चांदवड येथील विलास पवार, फारुख पटेल, मुत्कर मालिक, अतुल कोतवाल, बाळू शेलार, मिजान घासी, मोहिते दादा, जमीर पानसरे यांनी चांदवड येथील शेतकऱ्यांसाठी तसेच दुग्ध व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकरी वर्ग व व्यापारी यांच्यासाठी चांदवड येथे गाय व म्हशी खरेदी विक्री केंद्र सुरू करावे यासाठी चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संजय जाधव व संचालक मंडळ माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्याकडे मागणी केली होती. यांच्या या मागणीला प्रतिसाद देत तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गाय व म्हशीचे खरेदी विक्री करता यावी यासाठी शेड उपलब्ध करून देत, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व खाद्याची सोय उपलब्ध करून देत, व्यापारी व शेतकऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था करून दिली. आज चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झालेल्या गाय व म्हशी खरेदी विक्री केंद्रात नाशिक जिल्ह्यासह लोणी, कोल्हार, राहुरी, अहमदनगर येथून व्यापारी यांनी आपली जनावरे घेऊन चांदवड येथील केंद्रात हजेरी लावली. यावेळी चांदवड तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या केंद्रास भेट देऊन जनावरांची पाहणी केली. या केंद्रामध्ये 50,000 तर 1 लाखापर्यंत स्वस्तात व चांगल्या दर्जाचे जातीवंत गाई व म्हशी यांचे आज व्यवहार झाले. या उद्घाटन प्रसंगी चांदवडचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, उपसभापती कारभारी आहे, माजी सभापती डॉक्टर आत्माराम कुंभाडे तसेच सर्व संचालक मंडळ, कांदा व्यापारी तसेच चांदवड शहरातील दुग्ध व्यावसायिक, पशुपालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी किरण जाधव यांनी ही गाय 60,001 रुपयाला घेतली. त्यांचं बाजार समितीतर्फे स्वागत. आज चांदोड बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार हा भरवण्यात आलेला आहे. तसेच सर्व सभापती, कार्यकारिणी सदस्य व मार्केट कमिटी यांचे सर्वप्रथम मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. तरी चांदोड विभागामध्ये जरी कांदा जास्त प्रमाणात पिकत असला तरी सर्व शेतकऱ्यांना साईड बाय साईड धंदा म्हणून आज जनावरांच्या बाजाराची पण इथं आवश्यकता होतीच. पण आता जनावर जसे आपण घेतो ठीक आहे, आमच्या परिसरामध्ये लोणी परिसरामध्ये भरपूर चांगले जनावर आहे. तिकडे भरपूर बाहेर दूध उत्पादक शेतकरी वगैरे येतात. तर आम्हाला आमचे किल्लू भाऊ आहेत, विशेष सरपंच आहेत, यांनी इकडे सर्वे केला होता आपल्या श्री भाऊंच्या मार्गदर्शनाखाली. ते बोलले होते की आपल्याला इकडे मार्केट कमिटीमध्ये बाजार चालू करायचा आहे. तर आजची दिनांक ठरली होती. त्याच्या अंतर्गत मग आज आपण बाजार इथं चालू केलेला आहे. तर जरी आज बाजार आपण चालू केला असला तरी सर्व शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये जसे चांगले जनावर तिकडे मिळतात तसे आम्ही स्वतः इथं उपलब्ध करून देऊ. आता जनावरांमध्ये भरपूर प्रकार आहे. तर जनावरांचे जे संगोपन आपण करतो तर ते सरासरी कसं करावं, काय करावं, कालवड कशी सांभाळावी, कालवडीची गाय कशी तयार करावी, कारण आजची कालवड ही उद्याची गायच असती. तिचं संगोपन कसं करावं, कालवड लहानची मोठी कशी करावी, अशा भरपूर प्रकारच्या गोष्टी आहेत. तर एवढं मी आता जास्त काही बोलत नाही. पण जे आपले शिरीष भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जे आता शिरीष भाऊ जे बोलले की मी पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जो सबसिडीचा वगैरे फायदा होतो ते बोलून घेतो. तर माझी त्यांना प्रथमतः अशी विनंती राहील की तुम्ही सर्व या गोष्टीमध्ये लक्ष आता तर घातलंच आहे, पण अजून तुम्ही याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून जिल्हा परिषद अंतर्गत, पंचायत समिती अंतर्गत जे काही सबसिडीचे जे काही गोष्टी, असे बरेच काही शेतकरी आहेत त्यांना या गोष्टी माहिती नाही आहेत, तरी तुम्ही त्यांचा पाठपुरावा करून सर्व शेतकऱ्यांना त्या सबसिडीचा लाभ देण्यात यावा. आणि तुमच्या अंतर्गत या बाजार समितीला अजून जनावरांच्या याच्यामध्ये सपोर्ट करून मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करावं. आता काही जास्त बोलताय. जे गोधन जतन करतात, दुग्ध व्यवसाय करतात, यांना दुभत्या गाई म्हशी घेण्यासाठी लासलगाव, लोणी, वेगळे धुळा, मालेगाव जावं लागत होतं. चांदवडच्या काही तरुणांनी या ठिकाणी विशेषतः
विलास पवार असतील, फारुख पटेल असतील, यांनी काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी हा बाजार इथं आपण भरू शकू का या संदर्भात जेव्हा विचार केला आणि प्रत्येक बाजारामध्ये जाऊन त्यांनी निरीक्षण केलं, तेव्हा त्यांच्या गोष्ट लक्षात आली की बरीचशी मंडळी गाई म्हशी घेण्यासाठी लांब लांब जात आहे. जर या सगळ्यांना या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली तर निश्चित वेळ आणि खर्च वाचणार आहे. मग ही जी बाकी व्यापारी मंडळी आहे, शेख धुळ्याचे असतील, टिल्लूभाई कोल्हापूरचे असतील, जब्बारभाई कोल्हार, सिकंदरभाई लोणी, बब्बाभाई कोल्हार, रवी गांगुर्डे वासगाव, शुभम देवरे खर्डे, ही सगळी मंडळी या ठिकाणी बोलवली. शाजाभाई, सिकंदर शेख ठाकूर, जब्बार शेख प्रवरानगर, सादिक शेख पाटीलवाडी, सरफराज अस्तर कोल्हार, गफूर शेख पिंपरी, मोहिते दादा वगैरे यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि मार्केट कमिटीला विनंती केली की आपण या ठिकाणी व्यवसाय चालू करूया. आज पहिलाच दिवस आहे, जनावर कमी आहे त्याबद्दल दुमत नाही, पण जनावर दर्जाची आहे. तुम्ही जर एक नजर त्यांच्याकडे मारली पाहिलं तर जो गो सांभाळतो त्याच्या गोष्ट लक्षात येईल या ठिकाणी आलेली जनावर ही दर्जाची जनावर आहे. जर आपण नेहमी म्हणतो की चांदवड तालुका दुष्काळी, आमच्याकडे प्यायला पाणी नाही, परंतु ज्यावेळेला मी राज्याच्या राजकारणाचा विचार करतो, कोणत्या भागामध्ये दूध धंदा यशस्वी झाला हे जर आपण पाहिलं तर आपण एकच उदाहरण घेऊया. धुळे जिल्ह्यात नगर जिल्ह्यातला पारनेर तालुका. या पारनेर तालुक्यामध्ये चांदवड पेक्षा देखील भीषण परिस्थिती आहे. त्या ठिकाणची मंडळी काय करते, पावसाळ्यामध्ये त्या चाऱ्याचा मूळ घास तयार करून ठेवतात किंवा ऊसाचं चिपट आजूबाजूच्या बाजूने आणून ठेवतात, त्याच्यावर गुळ मीठ मारतात आणि उन्हाळाभर जनावरांचं संगोपन आपल्या घरातल्या मुला मुलीप्रमाणे करतात. खास करून नवीन बाजार समितीने सुरू केलेला उपक्रम, त्याचे मूळ व्यापारी नवीनच आमचे मित्र विलासराव पवार आणि फारुख पटेल. बऱ्याच दिवसापासून आम्ही ज्या वेळेस बाजार समिती निवडणूक झाली त्यावेळेस आमच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सांगितलेले आहे, मध्ये उपबाजार असतील, नवीन जनावरांचा बाजार असेल, हे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी आमच्या पत्रकात टाकले होते. त्यापैकी हा नवीन गाई म्हशीचा लिलाव आज या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी होती की आपल्या तालुक्यामध्ये दुधाचा व्यवसाय नवीन तरुण शेतकरी या ठिकाणी करायला सुरुवात केली. पण त्यासाठी आपल्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा जनावरांचा लिलाव आपण सुरू करावा ही मागणी बऱ्याच या ठिकाणी होती ती आज या ठिकाणी सफल झाली आहे. आमचे मित्र विलास पवार माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी हा जर बाजार सुरू केला तर चांदवड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी गाई उपलब्ध होती.
म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी बांधव सुद्धा आपल्या बाजार समितीमध्ये काम करण्यासाठी तयार आहे. दररोज सोमवारी आपण या ठिकाणी 9 ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी खरेदी विक्री सुरू राहील. जर शेतकऱ्यांकडून मागणी आली तर आपण या ठिकाणी दररोज सुद्धा व्यापाऱ्यांची अशी इच्छा आहे, दररोज आपण या ठिकाणी काही मशीन उपलब्ध करू आणि जर शेतकरी बांधवांचा व्यवहार झाला तर दररोज या ठिकाणी आपला खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू राहील. त्यासाठी बाजार समितीकडून लागणाऱ्या सुविधा, मग त्यासाठी पाणी असेल, जनावरांसाठी जागा असेल, व्यापाऱ्यांसाठी त्या ठिकाणी जागा असेल, शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काही अडीअडचणी असतील त्या संपूर्ण सुविधा बाजार समिती या ठिकाणी उपलब्ध करून देईल. आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. आम्हाला असं वाटायचं काय या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो का काय, परंतु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आणि व्यापारी बांधवांनी या बाजार समितीच्या नव्या उपक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. या आजच्या 51 गायी जवळजवळ आज चांगल्या प्रकारच्या गायी, चांगल्या दूध देणाऱ्या गायी, मोठ्या गायी या ठिकाणी बाजार समितीच्या आवारात आज उपलब्ध झाल्या आहेत. सर्व शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो. एसमार्टसाठी धनंजय पाटील, चांदवड. पंचवटी ते अच्छावणी पायी दिंडी सोहळ्याचे आज दिंडोरी तालुक्यातून गुजरातकडे प्रस्थान ठेवण्यात आले होते. शिवरात्रीच्या पूर्व काळावरती गेल्या 30 वर्षापासून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी वणी, आंबेवणी, दिंडोरी, जामखेड, परमोरी व नाशिक जिल्ह्यातील बापू महाराजांच्या अनुयायी हे दरवर्षी पायी दिंडी 1,08,000 रुद्राक्ष शिवलिंग रथामध्ये ठेवून ते पालखी सोहळा दरवर्षी नेत असतात. यावर्षीही 4 दिवसाच्या मुक्कामानंतर ते आज वणी येथील याही वर्षी 4 दिवसाच्या मुक्कामानंतर ते आज वणी येथे दाखल होणार असल्याची माहिती स्वप्नील चंद्रात्रे यांनी दिली. पुजारी आहात, काय सांगाल किती रुद्राक्ष किती आहेत? 1.25 लाख रुद्राक्ष किती आहेत? 1.25 लाख रुद्राक्ष आहेत. 1.25 लाख रुद्राक्षांचा हे जे साळुंका आहे ही परिपूर्ण महादेवाची सजवलेली आहे. अच्छावणी येथे ही रथ सोहळा, पालखी सोहळा हा महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती अच्छावणी गुजरात येथे दाखवणार. 2 मार्च 2024 आता 7:30 वाजलेले. आपण पाहू शकतो की अच्छावणी येथे जाणारा हा कावडधारकांचा मेळा महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती हा अच्छावणी म्हणजे गुजरात येथे दाखल होणार आहे. आता आपण पाहू शकतो की नाशिक येथून जे गंगाची आरती करून नंतर गोदावरी तीर्थ घेऊन कावडधारक हे निघाले आहेत आणि काही कावडधारक हे गोदावरी येथून हे तीर्थ घेऊन आता अच्छावणीला निघाले आहेत. काय सांगाल कधी निघाले आणि प्रवास कसा आहे? आम्ही 29 तारखेला त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केले नाशिक गंगाकडे. त्या गंगेचं कावडीचं पाणी घेऊन कपालेश्वराचं दर्शन करून रामरायांचे दर्शन करून आता साधारण 8 दिवसात आम्ही सर्व देवांचं दर्शन करत करत रस्त्यातले अच्छावणी येथे जगदेश्वर महाशिवरात्रीचं 1 दिवस आधी पोहोचून महाशिवरात्री येथे मोठं जल्लोषात स्वागत करून अभिषेक करणार आहेत. एकूण किती जण आहेत? एकूण 400 ते 500 लोक आहेत. बाकीचे काही कावडेधारक 27-28 आहेत आणि बाकीचे काही पालखीसाठी काही बाकीचे स्वयंसेवक वगैरे 400 ते 500 संख्या आहे. 400 ते 500 सर्व साधक हे आता अच्छावणीला निघालेले आहेत. बाबा कितवं वर्ष आहे तुमचं? मग 21 वर्षापासून चालू असलेला हा पालखी सोहळा आजही अच्छावणीसाठी
जात असतो आणि दिवसेंदिवस संख्याही आता भाविकांची वाढत आहे. दिंडोरी नाशिक. मानखंडोबा भक्त कैलासवासी बाबूराव बाबा पवार यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र सोनांबे पंचक्रोशीत ते जेजुरी पायी दिंडी सोहळ्याला उत्सवात सुरुवात झाली. यावेळी श्री खंडोबा महाराजांची वाजत गाजत पालखी काढण्यात आली. 27 फेब्रुवारी ते 9 मार्च पर्यंत चालणाऱ्या या पालखी सोहळ्यात 75 भाविक जेजुरी पायी वारी करणार आहेत. वाटेत केळी, भोजदरी, ब्राह्मणवाडा, गोरक्षनाथ टेकडी आदी ठिकाणी मुक्काम करून महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी पायी वारी जेजुरीत पोहोचणार आहे. या ठिकाणी निघणाऱ्या लिंग दर्शनानंतर वारीतील भाविक घराकडे परतणार आहे. वारीचे हे 10वे वर्ष आहे. वारीत रामदेव जाजराम पवार, संपत पवार, नारायण सातपुते, बबन पवार, त्र्यंबक पवार, राणू घोडे यांच्यासह सोनांबे, सोनारी, कोनांबे, हरसुले, धोंडबार, खापराळे गावातील भाविक सहभागी झाले आहे. येस मराठीसाठी दीपक भालेराव, सोनांबे. जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा व मणेगाव भूषण पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद शाळा मणेगाव येथे होत आहे. या कार्यक्रमात मणेगावचे भूमिपुत्र उद्योजक रमण शिंदे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उद्धव मुरकुटे, भारतीय सैन्य दलातील कॅप्टन प्रणव सोनवणे, मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले, राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस निरीक्षक उत्तमराव सोनवणे, आनंद स्कूल पुण्याच्या मुख्याध्यापिका सरला सोनवणे, रेव वगडे व पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या सहाय्यक सहकार अधिकारी हर्षला शिरसाट, लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता शिवम सोनवणे, इंजिनियर विशाल मुरकुटे, IT इंजिनियर आकाश शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता संतोष सोनवणे व इंजिनियर प्रसाद पवार. तरी यशाच्या उंच शिखर गाठलेल्या अशा मणेगावच्या भूमिपुत्रांच्या सत्कारासाठी मणेगावसह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित दर्शवत कार्यक्रमात शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. येस मराठीसाठी दीपक भालेराव, सिन्नर. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.